पानवलीचं पान आणि त्याचा बनवणार एक मस्त की चकवा चक 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 करणार तोंडात. नमस्कार मंडळी, मी तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट शेतातून तुमचं शिवम तर्फे मनापासून स्वागत आहे. तर आता लावणीला सुरुवात झाली. पाऊस तर मध्ये मध्ये पडतोय, परंतु आता बहुतेक जणांची लावणी होत आले, आमची राहिली थोडीशी. तर आजपासून सुरुवात केली आहे लावणीला आणि त्याच्यानंतर शेत लावायला सुरुवात करणार. आता बघा खाली तिकडे वरती टप्प्यावरती आलोय. भरपूर माणसं आहेत, पण पाऊस कमी असल्यामुळे आता पाणी आहे ना थोडं थोडं दुसऱ्यांच्या मळ्यातून काढून घेऊन सुरुवात तरी करावी लागेल, हो की नाही. चिखल करायला खास माणूस आणलेला आहे, बैल नाही आहे त्याच्यामुळे ह्याला आणलेला आहे. बघूया बैलांसारखा चिखल करतो काय तर आता डायरेक्ट जाऊया खाली शेतात. कितपत काय केलंय, किती दाढ ओढलंय ते बघूया. कारण आधी 2 माणसं पुढे पाठवलेली होती, किती काम केलं बघूया खाली जाऊन. आता हे बघा इकडं सुरुवात केली आहे चिखल करायला. पाणी कमी आहे त्याच्यामुळे सगळं उपसायला लागतंय. इकडं माणसं पण भरपूर आहेत, तिकडे त्या साईडला आहेत आणि इकडे आपली दाढ ओढतायत. लावणी लावलेत, अर्धी थोडीशी राहिले. आता या किती 4-5 मळ्या आहेत इथं, त्याच्यानंतर दुसरीकडे जाणार. लावणी लापाचं काम सुरू आहे, शिंपण्याचं आणि चिखल करायला माणसांना. जा शिवम आत जा, छत्री ठेव खाली, इकडे ठेव छत्री, बांधाची इकडे ठेव ना, ठेव तिथे, ते टेकून ठेव. आणि हा बघा आपला चिखल करणारा माणूस उतरलेला. चिखल करायला सुरुवात करायची. हा चिखल करायला आणलेला आहे. हे चिखल करा आणलेला बैल म्हणून. हा हे बघा ही 2 माणसं पाठवलेली होती पुढे दाढ ओढायला. साधारण अर्धा माळा तर ओढलेला आहे दाढीचा. सुपर फास्ट. कारण जी म्हातारी माणसं असतात त्यांनी पावसाळे जास्त बघितलेले असतात, हो नाही गे मात्र. हा त्याच्यामुळे त्यांना आधी पाठवतो. सगळं मॅनेजमेंट सगळं त्यांच्याकडेच असतं. किती काय हिरवगार आहे, जबरदस्त. आणि जेव्हा लावणी रोपं लावायला सुरुवात होतात ना दाढीची, त्या आधी ती धुवून घ्यावी लागतात. पाणी कमी असल्यामुळे थोडी थोडी धुवणार आहे. इकडे धुवायचं काम चालू आहे आणि इकडे लोलायचं काम चालू आहे. थोडा वेळ नागरून झाला आणि आता थोडीशी न्याहारीची वेळ झाली. आता चहा पित आहेत सगळेजण. हे बघा आई खात आहे बटर चहा आणि बटर स्पेशल. मला नकोय. हा फुटलेला कप कसा काय तुला भेटला तर हा ते. फायनली लावणी लावायला सुरुवात झाली या वर्षीची. दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे लावणी लावतात ते आपल्या कोकणामध्ये. ही बघा आता हा चिखल झालाय. 2 तास झाले चांगल्या प्रकारे, ट्रॅक्टरने चांगला चिखल होतो. आणि आता ही लावणी लावायला सुरुवात झाली. काही लोक उलट्या हाताने लावतात, तर काही लोक सरळ हाताने लावतात. आणि लपाची पद्धत सरळ हाताची आहे, इकडे वहिनी लावतात त्या उलट्या हाताने. अशा प्रकारे लावणी लावली जाते. लावणी इकडे होईपर्यंत आणि आज नेमका संडे आहे. सगळ्या शाळेतल्या पोरांना सुट्टी आहे आणि सगळी पोरं इकडे आलेली आहेत शेतात. कारण चिखलात लोलायचं म्हटलं की पोरं पुढेच असतात. हे बघा काय धमाल करतायत ना, काय नाद नाही करायचा पोरांचा. हे बघा चिखल म्हटला की त्यांची मजा, पण काम पण तेवढंच करतात. हे सगळे मूठ वगैरे धुतले तिकडे आता नेऊन ठेवतील, तेवढीच कामं सुद्धा करतात. आणि इकडे चिखल झाला की बांध घालायचं काम चालू आहे. कारण बांधावरती गवत येऊ नये त्याच्यामुळे त्याच्यावरती चिखल लावला जातो. आणि तिकडे दिसतंय ते स्मशानभूमी आहे. ए तिकडे स्मशानभूमी आहे, जास्त ओरडू नका. शाळेला सुट्टी होती म्हणून बरं झालं, कारण पोरं तरी कामाला भेटली इकडे. आता मूठ टाकण्याचं चिखलामध्ये काम करतायत. लावतात एका लाईनीत, त्याच्यानंतर
सगळीकडे एकच काढी का लागता? इकडे नको. आता 2 मळ्या लावून झाल्यात आणि इकडे आपली मावशी लावते नाचना, ठोंबे पाडते, नाचना लावते. तिकडे अननप्पा आहे, त्याची पण 1 मळी पूर्ण होत आली. आम्ही 2 लावलेल्या आणि मावशीने एवढा नाचना लावलाय. दुपारचा 1:30 वाजलाय आणि आता सुट्टी झाली, म्हणजे जेवायची वेळ झाली. आता बघूया दुपारच्या जेवणामध्ये काय आणलंय. दुपारच्या जेवणात काही असो, परंतु शेतात असलं ते गोडच लागतं. तरी आज आहे रविवार, बघूया काय नॉनव्हेज आहे, काय सुकट वगैरे असतील, कोलीम असेल, काहीतरी असेल. आणि हा पावसाचा गुणधर्मच आहे. शेतात आल्यावर जेवायला घेतलं ना की हा पाऊस कुठून ना कुठून येतो. मागापर्यंत नव्हता, परंतु आता जेवायला घेतल्यावरती पाऊस आलाय. तर मंडळी जेवायला या. आता जेवणामध्ये म्हटल्याप्रमाणे सुकट आहे आणि कोलीम आहे. पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली. हे बघा अशा प्रकारे शेतातलं जेवण असतं ना, लय भारी. कोलीम आणि सुक्कट खायची मजा आहे ना, ती काही वेगळीच आणि कोकणातच आहे. मस्तपैकी सुकवलेलं सुक्कट आणि रस्सा लय भारी. तर आता जेवायला बसलेले. दुपारच्या जेवणात काय आहे, काय आणलंच आहे? आणि कसली भाकरी? नाचण्याची भाकरी खाते. पुरजी गुडाय खाल्लीस काय? आता भात खान. दुपारचं जेवण तर करून झालं आणि जेवणानंतर आता डाळ वडायलाच बसणार होती, परंतु आठवण झाली पान खायची. आणि हे पान खाल्ल्याशिवाय त्यांची मेमरी सुद्धा चालत नाही, बरोबर ना? हां, त्याच्यासाठी हे आपलं कोकणातलं प्रामुख्याने जेवल्यानंतर प्रत्येक म्हातारे व्यक्ती जे असतात, वयस्कर व्यक्ती, हा पानाचा छंद असतोच त्यांना. आता बघा आई शोधतायत भटव्यात आणि हे काढलेलं आहे मस्तपैकी सुपारी आणि पानवलीचं पान. आणि त्याचा बनवणार एक मस्तपैकी चकवा, चक 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 करणार तोंडात. आणि लाल पान येतं तोंडातून खाल्ल्यावरती, लाल लाल रंग. आत्ता थोड्या वेळापूर्वी पाऊस नव्हता, पाणी पाणी करत होते, परंतु आत्ता एवढं पाणी आलंय ना, जबरदस्त मोठी सर आली. पाटानं सुद्धा पाणी आणि मळ्यातून सुद्धा पाणी आहे. तर आता वेळ झाली चहा प्यायची. साधारण 3:30 वाजले. थंडी पण भरपूर लागते. जेवल्यावरती पाऊस पण जोरात आला होता. चाय थोडीशी थंड झाली. तर अशा प्रकारे आजचा आपला शेतातला सुंदर असा दिवस संपलेला आहे. इकडची साधारण 10 मळ्या होत्या, त्या सगळ्या लावून झाल्या आणि साधारण 5 वाजले होते, सगळं लावून झाल्या. राहिलेल्या ज्या दाढ होती ती आता घेऊन दुसऱ्या शेतात जायचे आहे. तर मंडळी आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सांगा सबस्क्राईब करा. ओके, टाटा बाय बाय. शिवम ती छत्री, हा पड पड पड.